महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं आणि मैत्रिणींचं CSTA लॉन्च पॅड या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचं जे सेशन आपलं चाललेलं आहे, जे कंटिन्यू सिरीज चाललेली आहे, जे आपलं मिशन आहे महापारेषण टेक्निशियन पोस्टकरिता, त्याच मिशन करता आपली हे सिरीज चाललेली आहे. तर या सिरीजमध्ये आपण जे जुने पेपर झालेले आहे, म्हणजे यापूर्वी जे पेपर झाले 16-17 मध्ये, त्या पेपरचं आपण ॲनालिसिस करतो आणि त्याला पूर्णपणे सोल्युशन त्याचं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपले 2016चं यापूर्वी झालेलं आहे आणि आता आपण 17ला कंटिन्यू करता, म्हणजे 17चा जो क्वेश्चन पेपर आहे त्याला आपण कंटिन्यू करता. तर त्याचा हा आजचा आपला 5वा क्लास आहे. म्हणजे याचाच अर्थ की याच्या पहिले आपले किती क्लास झाले आहे, 4, आणि ते बघायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि जर तुम्हाला हे जुने क्वेश्चन पेपर जर डाउनलोड करायचे असेल फ्रीमध्ये त्याची PDF, तर ॲप डाउनलोड करा आणि ॲपमध्ये तुम्हाला फ्री स्टडी मटेरियल किंवा स्टडी मटेरियलमध्ये जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता, किंवा महापारेषणचा जो कोर्स आहे मिशन महापारेषण, त्यामध्ये पण जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि तुम्हाला रोज तुमच्यासाठी तुम्हाला माहित आहे की मी 10 क्वेश्चनची क्विज घेतो. त्या क्विजमध्ये 10 प्रश्न असतात, मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही मल्टिपल लँग्वेजमध्ये, आणि ते फ्रीमध्ये असते. फक्त तुम्हाला डेली येऊन ती टेस्ट द्यावी लागेल. तर टेस्ट दिल्याने तुम्हाला हे माहीत होईल की नेमकी तुमची पातळी कुठपर्यंत आहे आणि तुम्हाला पुन्हा किती पातळी गाठायची आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल. तो त्याचा मेन उद्देश त्या टेस्टचा तो आहे. म्हणजे तुम्ही स्वतःसोबत जर इमानदार राहिले तर तुम्हाला जगाचा काही फरक पडणार नाही. जग तुमच्यासोबत कसंही वागलं तरी चालेल, ठीक आहे. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला. आणि सोबतच जर तुम्हाला माझ्याशी सोशल मीडियावरती जुळायचं असेल तर माझा सोशल मीडियाचा ID आहे रोशन ताजने फॉर यू. तर तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्म मला जुळू शकता सोशल मीडियावरती. तर मग आता जो आपला सेशन चाललेला आहे त्या सेशनबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देऊन देतो. आता होऊ शकते की तुमच्यापैकी एखादा नवीन असणार या सेशनमध्ये. तर या अगोदर आपण 16चा पेपर कंप्लीट केलेला आहे आणि त्या 16च्या पेपरमध्ये तुम्हाला मी याच्या मागच्या क्लासमध्ये सांगितलं की तुम्हाला हे बघायचं आहे त्या पेपरमध्ये. त्या पेपर बघण्यात मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, हे सर्व बघण्याचा उद्देश काय आपला, की तुम्हाला हे समजायला पाहिजे की नेमके कोणत्या कोणत्या टॉपिकवरती तुमचे प्रश्न येत आहे आणि कोणते कोणते टॉपिक तुमचे लूज आहे. आता बघा काय होते, कधी कधी की आपल्याला मशीन येते असं आपण समजून चालू, पण मशीनमधले काही असे टॉपिक राहते की जे आपले आजपर्यंत डोळ्यासमोर आलेच नाही. मग ते कधी कधी आलेले पण असले तरी त्या खोलापर्यंत आपण गेलेलो नसतो ज्या खोलापर्यंत प्रश्न विचारले जातात. म्हणजे इथून तुम्हाला समजते की तुम्हाला पुन्हा कितपत अभ्यास करायचा आहे आणि कुठपर्यंत तुम्हाला अभ्यासाची पुन्हा गरज आहे हे तुमच्या लक्षात येईल. कारण मी वारंवार तुम्हाला सांगतच राहील की युद्धाला जाण्याच्या पूर्वी जर आपला जो दुश्मन आहे, म्हणजे ज्याच्यासोबत आपल्याला लढायचं आहे, त्याच्याबद्दल जर जास्तीत जास्त माहिती आपल्याकडे असली ना तर आपल्याला त्याच्यासोबत खेळी करायला खूपच सोपं जाते, ठीक आहे. तर मग आपण आपल्या याच्याकडे वळू. तर त्याच्या अगोदर थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. जर तुम्हाला बेसिक आपलं क्लिअर करायचं असेल, म्हणजे बेसिक ते ॲडव्हान्स मी एक कोर्स बनवलेला आहे एकदम मिशन महापारेषण, ज्यामध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला बघायचं असेल तर ॲप डाउनलोड करा आणि त्याचं इंट्रोडक्शन व्हिडिओ सर्वात आधी बघून घ्या की नेमकं त्या कोर्समध्ये मी काय काय प्रोव्हाइड करणार आहे आणि काय काय प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि आपली जी सिरीज आहे ही सिरीज अशीच कंटिन्यू चालणार आहे आपल्या याच चॅनलवरती, ठीक आहे. तर आता आपला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. याच्यापूर्वी आपले 17 प्रश्न झालेले आहे, ठीक आहे. आता 18वा प्रश्न बघू. प्रश्न 2 भाषेमध्ये मी दोन्ही वाचायचा प्रयत्न करतो. बघा 18 मध्ये म्हणत आहे एम्पियर पर मीटर इज, आता इथं ब्लँक सोडलेला आहे. आता याचा अर्थ की इथं विचारला एम्पियर पर मीटर म्हणजेच काय, हे युनिट आहे. हे काय युनिट आहे. तर नेमकं कशाचं आहे किंवा हे काय आहे असं विचारलं आहे. एम्पियर प्रति मीटर ब्लँक आहे आणि इथं आहे असं विचारलं आहे. तर बघा हे कॅपॅसिटन्स, आता कॅपॅसिटन्स त्याला म्हणताच येणार नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स पण म्हणता येणार नाही. मॅग्नेटिक फ्लक्स तुम्हाला माहीत आहे फायनी डिनोट करतो. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, आता याच्यासाठी आहे ना तुम्हाला पूर्णच्या पूर्ण ते फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. अच्छा, बरेचसे फॉर्म्युले असे मॅग्नेटमधला फॉर्म्युला आहे 100% ऑप्शन पण तुम्हाला बरेचसे मॅग्नेटचे इथं दिसत आहे. बघा सेल्फ इंडक्शन पण नाही आहे, नाही म्युच्युअल इंडक्शन आहे. हा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथचा फॉर्म्युला आहे. कशाचा? मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ म्हणजेच काय, त्याचं सामर्थ्य, म्हणजे त्याची कितपर्यंत ताकद आहे त्या मॅग्नेटिक फील्डची. म्हणजे समजा एक कंडक्टर आहे, एक वर्टिकल पकडू आपण, ठीक आहे. एक कंडक्टर आहे समजा, आणि एका कंडक्टरमधनं समजा करंट चालला, तर त्या करंटची एक स्ट्रेंथ राहते. तुम्हाला माहिती आहे ज्या कंडक्टरमधनं करंट चालला तो आपली फील्ड पण तयार करत चालतो सोबत गोल गोल. तो शक्तिमान कसा फिरतो त्याच्यासारखं त्याच्या गोल गोल त्याची काय राहते, त्याचं आवरण राहते. आवरण म्हणजे त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणू आपण. तर ती मॅग्नेटिक फील्डची इथं त्या मॅग्नेटिक फील्डचं हे राहते काय, स्ट्रेंथ राहते. त्या स्ट्रेंथचाच फॉर्म्युला आपला करंट म्हणजेच I/2πr असा त्याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. तर I म्हणजे आपला काय, करंट भागीला 2π. पाय म्हणजे तुम्हाला माहिती आहे कॉन्स्टंट, आणि R म्हणजे काय त्याचं
रेडियस समजू, काय समजू, रेडियस म्हणजे हे इथून किती अंतरापर्यंत तो त्याची फील्ड आहे, तर तो त्याचा फॉर्म्युला आहे. तर हे तुम्हाला पाठ करण्यावाला विषय आहे. आणि हे अभ्यास करता करता बघा, पाठ म्हणजे असं नाही आहे की बसायचं आणि घोकणपट्टी करत बसायचं, त्याला पाठ नाही म्हणत. पाठ म्हणजे काय की रोज बघायचं त्याला. जर तुम्ही रोज बघितले ना तर ऑटोमॅटिक काय होईल, तुमचं पूर्ण तुमच्या लक्षात येऊन जाईल. जसं तुम्ही ABCD, मी वारंवार उदाहरण देतो, पुन्हा एकदा देईल की ABCD तुम्ही काय एका दिवशी नाही शिकले. आपल्याला पूर्ण फर्स्ट स्टँडर्ड किंवा पूर्ण नर्सरी कंप्लीट करावं लागली, तेव्हा चालून आपलं काय झालं की ABCD आपल्याला पाठ झाली. एका दिवसात पाठ करायला लागलं का आपल्या मास्तरनी? नाही. ते रोज पाठ करा, रोज पाठ करा, रोज पाठ करा, रोज वाचा वाचा वाचा, ते आपोआप पाठ होऊन जाते. तशासारखंच तुम्हाला मी नोट्स बनवायला सांगितलं, त्याचं कारण काय, जे नाहीये ते लिहा. सकाळी उठलं आणि ते मोबाईलचे मेसेज बघण्याच्या अगोदर पहिले काय करायचं, ते बुक ओपन करायचं आणि बुकमध्ये चाळायचं की काय काय नाही येत रे बाबा, रोज पहा रोज पहा रोज पहा. एक दिवस असेल तुम्ही त्या बुकाला हात पण लावाल नाही, कारण त्या बुकांचं तुम्हाला सर्व माहीत राहील. सर्व माहीत आहे म्हणजेच तुम्हाला जे नव्हतं येत ते तुम्हाला आता माहीत होत चाललेलं आहे. म्हणजेच तुमचा अभ्यास काय होत चाललेला आहे, वाढत चाललेला. म्हणजे तुम्हाला अशी वेळ येईल मग असं वाटेल, अरे ये सब तो अपने को आता है, अभी दुसरा बुक बनाव, म्हणजे तुमचे पुन्हा दुसरे नोट्स तयार होतील. म्हणजे असं करू करू काय होते, माणसाचा अभ्यास एकदम स्ट्रॉंग पद्धतीने होतो. ठीक आहे. तर आता हे प्रवचन पुन्हा नंतर देईल. ठीक आहे. आता क्वेश्चन कंटिन्यू करू. तर मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ याचं काय राहील, उत्तर राहील. म्हणजेच त्याचं युनिट काय, एम्पियर पर मीटर आहे. ठीक आहे. हे मीटर म्हणजे 2πr त्या एरियाचा फॉर्म्युला झाला आणि वरती आहे करंट, म्हणून त्याचं युनिट झालं एम्पियर पर मीटर झालं. ठीक आहे. तर मग याचं तिसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा, तुम्ही पहिल्या पेपरची लेवल जर बघितली ना 2016 मधली, एकदम बेसिक्स होती, सोपाचा पेपर होता. पण तुम्ही जर 2017 मधला पेपर बघत चालले ना, तर तुम्ही आता समोर जाल ना, तर हे पॉलिटेक्निकवाल्या पोरगा जरी असला, पॉलिटेक्निक केलेला, तरी तो असा गुंडाळू शकते मनातल्या मनामध्ये त्याला वाटू शकते, अरे हे काय प्रश्नाची लेवल झाली. ठीक आहे. म्हणजे काही प्रश्न त्यांची लेवल खूप जास्त आहे. आता ठीक आहे, हा प्रश्न बेसिक्स आहे, पण कसं आहे, एवढा मोठा प्रश्न दिसला की आपल्या मनामध्ये ते कसं मोठं पाठ दिसलं की पहिलेच भीती वाटते ना, तर तशासारखे इथे फिलिंग येते. ठीक आहे. बघा समोर, इफ द पीस ऑफ आयरन इज टू बी इलेक्ट्रोप्लेटेड. ठीक आहे. इलेक्ट्रोप्लेटेडचा अर्थ काय, पहिले मी अंडरलाईन केलेले शब्द नेहमी लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रोप्लेटेड म्हणजे काय, जसं आपल्याला माहित आहे की सोन्याच्या वस्तू आहे किंवा कोणते शोकेसमध्ये ठेवायच्या काही वस्तू आहे, तर तो आतमध्ये वेगळा मेटल राहून वरतून एक त्याच्यावरती एक लेअर चढवलेली असते, म्हणजे त्याच्यावरती एक आवरण दिलेलं असते. चांदीची वस्तू किंवा लोखंडाची वस्तू आहे, त्याच्यावरती आपण काय करतो, सोन्याचं, म्हणजे जर लोखंडाचा शिक्का किंवा लोखंडाचा चम्मच जर असला, त्याला आपण चांदीचा चम्मच बनवू शकतो किंवा आपण त्याला सोन्याचा चम्मच बनवू शकतो. त्याच्यासाठी काय करतो आपण की बाहेरून एक परत लावतो. आता तुम्ही म्हणाल की जसं पेंट मारतो तसं पेंट मारू आपण, तर ते सोनं मेल्ट करून त्याच्यात जर तुम्ही ब्रश टाकला, तुमचा ब्रश असाच पेटून जाईल, तर ते तुम्ही ब्रश पेंटिंग करू शकणार नाही. बरोबर आहे. तर मग एक प्रोसेस आहे, त्याला काय करावं लागते की त्या प्रोसेसमध्येच आपण एक चमचा एका याला लावतो, ॲनोडला लावतो ना, ज्याची परत चढवायची आहे ते कॅथोडला लावून, म्हणजे दोघं काय करतो, एकामेकाला म्हणजे इलेक्ट्रोलिसिस करतो. ॲक्च्युली काय करतो, इलेक्ट्रोलिसिस. आणि ती जी प्रोसेस होत आहे ना, म्हणजे सोन्याचा एक भाग म्हणजे एकीकडलं सोनं दुसऱ्या मेटलवरती जाऊन चिपकत आहे एका बिलकुल समान लेअरमध्ये, त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे. याला नंतर आपण डिटेलमध्ये बघू. सध्या प्रश्नापुरतं एवढं तुमच्या लक्षात आलं तरी ठीक आहे. ठीक आहे. बघा, इथं म्हटलं आहे, इफ अ पीस ऑफ आयरन इज टू बी इलेक्ट्रोप्लेटेड बाय गोल्ड, म्हणजे सोन्याने काय केलेलं आहे, त्याच्यावरती एक लेअर चढवलेली आहे. फाइंड द मास ऑफ गोल्ड लेअर. आता त्याच्यावरती तुम्हाला मास फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचा, मास. आता मास म्हणजे आपल्या अंगावरचं मास नाही, तर ते सोन्याची जे परत चढवली ते त्याचं मास म्हणजेच वजन. मास म्हणजे इस प्रकारचं काय वजन, त्याला ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय केलं की ते वजन होते. ठीक आहे. तर मास ऑफ गोल्ड डिपेंड ऑन इट्स सरफेस इन 1 मिनिट, सॉरी 1 नाही 10 मिनिट, म्हणजे 10 मिनिट आपण काय करू, त्याला DC सप्लाय देतात. 10 मिनिटामध्ये किती जाड त्याच्यावर परत किंवा किती ग्रामची त्याच्यावरती परत चढू शकते, हे सर्व कॅल्क्युलेशन राहते. म्हणून ते बरोबर परफेक्ट त्याच्यावरती लेअर चढवली जाते. ठीक आहे. त्याच्यातनं करंट चालला 50 एम्पियरचा अँड मॅग्निट्यूड ऑफ ECE, म्हणजेच त्याला कधी कधी लॉंग फॉर्म विचारला जातं, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट असं म्हणतात त्याला. काय म्हणतात, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट, जे की प्रत्येक मेटलचं वेगळं वेगळं राहील. ठीक आहे. दिलं आहे 0.3 आणि मग 3 आहे, अशी इतकी व्हॅल्यू दिलेली आहे. त्याला मराठीमध्ये पण वाचून घेतो. जर एखाद्या लोखंडाच्या तुकड्यावर, म्हणजे लोखंडाच्या तुकड्यावर आपल्याला काय करायचं आहे, सोन्याचा मुलामा देऊन इलेक्ट्रोप्लेटिंग करायची, म्हणजेच ते सोन्याचं त्याच्यावरती परत चढवायचे. ठीक आहे. असेल तर करंट 50 एम्पियर आहे आणि इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंटचे प्रमाण 0.3 मग पुन्हा 3 आहे. असल्यास 10 मिनिटात त्याच्या पृष्ठभागावर किती सोन्याची त्याच्यावरती परत लेअर तयार होईल, असं त्या प्रश्नामध्ये विचारलं आहे. आता याच्यासाठी आहे ना, तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. काय माहीत पाहिजे, फॉर्म्युला. आणि फॉर्म्युला माहीत
माहीत असून नाही चालत, त्या फॉर्म्युलासोबत तुम्हाला कॅल्क्युलेशन करता आला पाहिजे. तर तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस चालू करायची. जे तुमचं ॲप्टिट्यूड आहे, जास्तीत जास्त वेळ तुम्ही काय करा, मॅथ न्यूमेरिकल सॉल्व्ह करत राहा. सोपे सोपे गणित करत राहा, एकदम गुणाकार भागाकार म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन एकदम सोपे सोपे. त्याने काय होते, तुमचा दिमाग फास्ट धावायला लागते. तुमचा दिमाग काय होते, फास्ट धावायला लागते. तेव्हाच तुम्ही न्यूमेरिकल काय करू शकता, तुम्ही इझिली फाइंड करू. म्हणजे कसं, स्वतःचे कॉन्सेप्ट तयार करा. तुम्ही स्वतःचे कॉन्सेप्ट जेव्हा तयार कराल ना, तर तेव्हा ते विसरणार नाही. पण जर दुसरा कोणीतरी सांगत आहे, मग त्याची ट्रिक तुम्ही घेताय, तर मग ते ट्रिक ठेवायला पण तुम्हाला पुन्हा एक ट्रिक लागणार त्याला आठवण ठेवायला, तर ते थोडंसं कठीण होते. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःच ॲनालिसिस करा, स्वतःची ट्रिक स्वतः तयार करा. तुम्ही अशा बऱ्याचशा केला असणार, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. आता बघा, जे मास डिपॉझिट होत आहे, त्या मास डिपॉझिटसाठी पण एक फॉर्म्युला आहे, Q इंटू इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. आता कधी कधी काय होते, करंट पण दिलेला नसतो आणि वेळ पण दिलेला नसतो, पण त्याचा मोल किंवा त्याला काय म्हणू आपण, मोल ऑफ इलेक्ट्रॉन किंवा त्याचा चार्ज दिलेला असते कधी कधी. मग त्यावेळेस मग तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचं काम पडते. पण आता तुम्हाला नाही तिथे मोल असा शब्द वापरलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनचा नाही मोल म्हटला आहे किंवा नाही तुम्हाला चार्ज म्हटलं आहे. तुम्हाला तिथे करंट दिला आहे, टाईम दिलेला आहे आणि इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट दिला आहे. तर मग तुम्हाला जर पूर्ण व्हॅल्यू मी बाहेर काढली, तर बघा, आता न्यूमेरिकल कॅल्क्युलेशन तुम्हाला करून बघायचं. मी शॉर्टकट पद्धतीने फटाफट माझ्या पद्धतीने सांगतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने कव्हर करू शकतात. बघा, करंट दिलेला आपल्याला किती दिला आहे, करंट 50 अँपियर दिलेला आहे. मी इथे लिहून टाकतो 50 अँपियर दिलेला आहे, मल्टिप्लाइड बाय. आता टाईम किती दिलेला आहे, टाईम दिलेला आपल्याला 10 मिनिट. पण आपण जनरली घेताना कोणतीच गोष्ट मिनिटामध्ये घेत नाही, सेकंदमध्ये घेतो. तर 10 मिनिट म्हणजे किती सेकंद जर काढायचे असेल, तर आपण 60ने काय करतो, त्याला गुणाकार करतो. म्हणजे 10 गुणिला 60 केलं की आपोआप तुमचे काय होऊन जाईल, सेकंद होऊन जाईल. पुन्हा मल्टिप्लाइड बाय इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट विचारला आहे, तर तो किती आहे, 0.3 आहे, मग 3 आहे. बस याचं कॅल्क्युलेशन करा. जेवढं काही तुमचं उत्तर येईल, तुमचं काय राहील, ते इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट मास डिपॉझिशन राहील. म्हणजे किती सोन्याचं, किती ग्राम त्याच्यावरती सोनं बसत आहे ते तुम्हाला माहीत होईल. आता मी तर साधंच एक कॅल्क्युलेशन करून घेतो. बघा, 1नी तर मल्टिप्लाय करायची गरज नाही, पण 6 पंचे काय होतो, 30 होतो. 6 पंचे काय होतो, 30 होतो. तर इथं 6 पंचे 30 जर घेतला, तर मग याचा एक शून्य, याचा एक शून्य, या दोघांचा एक शून्य घेतला, इथे 2 शून्य आले आणि या 10चा पण एक शून्य घेतला, इथे एक शून्य आला आणि गुणीला इथं आहे 0.1230 आहे, मग तुमचा 3 आहे. आता बघा, इथे 4 0 आहे. बघा, 1 2 3 4. तर हा पॉईंट काय होते, 1दा 2दा 3दा आणि 4दा इकडे येते. म्हणजे इथं काय येईल, मग गुणीला 3 येईल आणि इथं पण काय शिल्लक राहील, 3. आणि 3 3 किती होते, 9. तर मग काय झालं, 3 3 9, म्हणजेच तुमचं 9 ग्राम काय होईल, सोनं त्याच्यावरती जाऊन बसेल. असं बेसिक तुम्ही कॅल्क्युलेशन आपल्या फंड्याने करू शकता, आपल्या पद्धतीने. बस कसं आहे, गुणाकार म्हणजे गुणाकार झाला पाहिजे, एवढं फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय राहील, 9 ग्राम. आता 9.0 लिहिलं आहे, पण घाबरायचं काम नाही. 9.0 म्हणजेच काय होतो, 9 होतो. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय बरोबर राहील. त्याच्यानंतर वी विल बी गोईंग. बघा, तुम्ही पहिला जो पेपर बघितला 16 मध्ये, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल नव्हतंच, एखादंच एक क्वचित होतं. पण याच्यामध्ये जर बघितलं, तुम्हाला बरेचसे न्यूमेरिकल दिसत चालेल. पुन्हा एक इलेक्ट्रॉनिक्सचा समोर न्यूमेरिकल आहे, त्याची तर डिफिकल्टी लेवल एवढी आहे की शायदच तुम्ही पेपरमध्ये त्याला अटेंड कराल. बघा, we will be going to make a blank आहे, इफ वी मिक्स फॉस्फरस विथ सिलिकॉन. आता बघा, तुम्हाला माहित आहे सिलिकॉन काय, तुमचा इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे ओरिजिनल प्युअर सेमीकंडक्टर आहे. कारण याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे बाहेरचा जो शेल आहे त्याच्यामध्ये किती आहे, 4 इलेक्ट्रॉन. ज्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन आहे, जसं सिलिकॉन झाला, जर्मेनियम झाला आणि तुमचा कार्बन पण झाला. मग हे काय सेमीकंडक्टर सारखे काम करते. म्हणजे त्यांच्या डोक्यांमध्ये फरक पडते. कधी तो कंडक्टर सारखा काम कराल, कधी तो इन्सुलेटर सारखा काम कराल. म्हणजे दोघांच्या मधामध्ये राहते. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो, सेमीकंडक्टर म्हणतो. आणि मग हा फॉस्फरस आहे, तर फॉस्फरसच्या आउटर मोस्ट शेलमध्ये म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. तुम्हाला माहिती आहे आउटर मोस्ट शेल कंप्लीट करायकरता कमीत कमी आपल्याला 2 किंवा का मग 8 लागते. किती इलेक्ट्रॉन लागते, 8. तर मग आपण काय केलं, दोघांना मिक्स केलं. म्हणजेच काय झालं, 5 आणि 4 किती झाले, 9 झाले. पण आपल्याला किती पाहिजे, 8च पाहिजे. म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे एक इलेक्ट्रॉन काय बाकी आहे. तर मग आता एक इलेक्ट्रॉन बाकी आहे. बघा, तुमच्या खिशामध्ये 10चे कॉईन जास्तचे असले, तुम्ही 10चे कॉईन वाटत फिराल. जर तुमच्या याच्यामध्ये एक्स्ट्रा 5चा कॉईन असला आणि एखादा मागा नाही आला, तर तुम्ही पटकन 5चाच कॉईन द्याल, कारण तुमच्या खिशात 5चा आहे ना. तशासारखं दोघांना मिक्स केल्यावर उरत काय, एक इलेक्ट्रॉन उरत आहे. म्हणजे हा कसा राहते, इलेक्ट्रॉन म्हणजे तुमचा निगेटिव्ह चार्ज. आता कधी काय होईल, ही टोटल जशी मी सांगितलं की 9 झाली, अशाच ठिकाणी आता हा पेंटाव्हॅलंट आहे. कोणता व्हॅलंट आहे, पेंटाव्हॅलंट. जर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी जर टाकली, तर या 9च्या ठिकाणी 7च येते. म्हणजे यांना काय, एक नुपर चालला. 7 जर झाले टोटल दोघांचे मिळून, तर एक नुपर जाते. आता बघा, हे आहे ना थोडासा मस्त सोपा कॉन्सेप्ट आहे एकदम, पण ते तुम्हाला समजावं लागते. आता हे मी शॉर्टकटमध्ये म्हणजे मधातच जाऊन सांगत आहे, तर होऊ शकते तुमचा अभ्यास नसेल तर तुम्हाला डिफिकल्ट वाचू शकते, पण काही हरकत नाही, ऐकून घ्या, कारण हे तुम्हाला पुन्हा मी रिवाइज
मिनिमाइज करणार आहे. ठीक आहे, तर मग आता याच्याकडे एक इलेक्ट्रॉन जास्त आहे म्हणून तो एन टाईप झाला, म्हणून याला काय म्हणतो आपण, एन टाईप म्हणतो. आणि जर त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन नुप्पर गेला म्हणजे त्याच्याकडे एक होल आहे, एक काय होल आहे जो भरलेला नाही आहे, तर मग त्याला काय म्हणतो, होल जो राहते तो काय राहते, आपण त्याला पॉझिटिव्ह पकडतो. म्हणजे त्याला पॉझिटिव्ह म्हणजेच काय होते, आपला पी टाईप होते. पॉझिटिव्ह म्हणजे काय होते, पी टाईप. तर मग हेच विचारला की दोघांना मिक्स केल्यावर जो सेमीकंडक्टर मिळणार तो कोणता राहील, तर तो कोणता राहील, एन टाईपचा राहील. का बरं एन टाईपचा, काऊन, तर त्याच्याकडे काय झालं होतं, एक इलेक्ट्रॉन शिल्लक होता आणि तो वाटत फिरणार आहे गावभर, त्याच्यामुळे आपला करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे. तर मग तो एन टाईपवाला झाला. ठीक आहे, तर म्हणून त्याला जो सेमीकंडक्टर आहे त्याचं नाव काय राहील, एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर इफ पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे, आता तुम्ही वेव फॉर्म वगैरे तुम्हाला माहीत असेल, अभ्यास करत असेल. पीक म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू, पीक म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू, त्याच्यामध्ये ॲव्हरेज व्हॅल्यू राहते. ठीक आहे, मॅक्झिमम मिनिमम म्हणजे सर्व व्हॅल्यू राहते. आता एवढा मोठा ग्राफ मी पूर्ण डिटेल नाही करणार, ते प्रत्येक लिहिलेलं राहते, मी सांगेल जेव्हा काम पडलं तेव्हा. तर करंट किती आहे, 230 व्होल्ट आहे. करंट किती आहे, 230 व्होल्ट आहे. तेही कोणतं म्हटलं आहे, पीक. पीक म्हणजेच मॅक्झिमम. पीक म्हणजे काय, मॅक्झिमम म्हणजे जास्त वालं, मॅक्झिमम म्हणजे जास्त वालं. इट्स ॲव्हरेज व्हॅल्यू विल बी. आता विचारला की याची ॲव्हरेज व्हॅल्यू किती आहे, काय विचारला आहे, ॲव्हरेज व्हॅल्यू विचारलं आहे कोणाची, अल्टरनेटिंग करंटची. म्हणजे करंटचं जसं तुम्हाला दिलेलं आहे, समजा आय मॅक्झिमम दिलेला आहे, किती आहे, 230 व्होल्ट दिलेला आहे, आणि तुम्हाला काढायचं आहे आय ॲव्हरेज. काय काढायचं आहे, ॲव्हरेज इक्वल्स टू क्वेश्चन मार्क. मराठीमध्ये पण वाचून घेऊ. अल्टरनेटिंग करंटचे कमाल मूल्य 230 व्होल्ट असल्यास त्याचे सरासरी मूल्य किती असेल, किंवा सरासरी मूल्य असेल, इथं मधात डॅश डॅश पाहिजे होतं. ठीक आहे, मूल्य असेल. तर आता बघा याचा आहे ना तुम्हाला फॉर्म्युला माहीत पाहिजे. म्हणजे हे काय झालं, तुमचं न्यूमेरिकलच झालं. त्याचा फॉर्म्युला आहे ट्वाईस व्हीएम. व्हीएम म्हणजे काय होते, तुमचा मॅक्झिमम व्होल्टेज. ठीक आहे, डिवायडेड बाय पाय. ॲक्च्युली असं पण लिहिलं राहते कुठं 2 पाय इंटू व्हीएम असं पण लिहिलं राहते. दोघांचा अर्थ एकच आहे. ठीक आहे, जे न्यूमिरेटरमध्ये आहे म्हणजे अंशात आहे ते अंश, छेदात आहे छेदात. कसंही लिहा, दोन तुमचं इथं पण अंशामध्ये आहे आणि इथं पण अंशात आहे, दोघांमध्ये काही फरक नाही. ठीक आहे, आता तुमच्याकडे व्हीएमची व्हॅल्यू आहे. हा कशाचा फॉर्म्युला आहे, हा आहे तुमचा आय ॲव्हरेजचा फॉर्म्युला. ठीक आहे, सॉरी, आता इथं काय विचारला आहे, करंट विचारला आहे ना. मग या फॉर्म्युल्यात व्होल्टेज नाही येईल, इथे करंट येईल. व्होल्टेजच्या ठिकाणी काय येईल, करंट. व्होल्टेज आणि करंटचा दोघांचा पण फॉर्म्युला काय राहते, सेम राहते. ॲव्हरेजचा RMS जेवढ्या पण व्हॅल्यू ना सर्वांचा सेम राहते. तर इथं मी व्हॅल्यू जर पुट केली तर बघा 2 गुणिला इथं किती दिला आहे, करंट किती दिलेला आहे आपल्याला, 230 दिलेला आहे. किती दिलेला आहे, करंट 230. तर मग इथं 2 गुणिला 230 आणि भागीला पाय आहे. तर पायची व्हॅल्यू किती राहते, 3.14 राहते. मग हे झालं 3.14. आता पॉईंटमध्ये आलं तर भागाकार करणं कठीण होते. तर मग त्याची कशी एक ट्रिक आहे, एक पद्धत आहे, ट्रिक नाही म्हणता येईल, एक पद्धत म्हणता येईल, की ते पॉईंट आहे ना सोडून द्या. म्हणजे ॲज अन ॲव्हरेज जवळपास त्याचं कॅल्क्युलेशन होते. तर बघा याचा गुणाकार किती होते, 230 गुणिला जर 2 केलं तर किती होते, 460 होतात. मग 460 भागीला काय करतो मी, 3 करतो. पॉईंट सोडून देतो. परफेक्ट आन्सर येणार नाही पण जवळपास आन्सर येते. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे एक्झामच्या वेळेस आपल्याला असंच कॅल्क्युलेशन करावं लागते. पॉईंट करत बसाल तर तुमचा पुरा दिवस निघून जाईल. ठीक आहे, बघा 3चा भाग टाकला, 3 1 3. मग आता इथं उरला किती, 1. आता बघा या ना छोट्या छोट्या चौथ्या वर्गातल्या पुराला पण भागाकार वगैरे येते. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करायची, कारण हे सर्व आपल्या खूप कामाचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही कशा पद्धतीने करता ते तुम्हाला तुमच्या मास्तरनी कशा पद्धतीने शिकवलं त्याच्यावरती डिपेंड करते. ठीक आहे, किंवा तुम्ही कसं आत्मसात केलं त्याच्यावरती डिपेंड करते. बघा 3 1 3 घेतले, 1 उरला, मग 6 खाली घेतला, मग 3चा भाग किती वेळा जाते, 3 5 15, 5 10 जाते, मग 3 5 15, मग 5 पुन्हा 1 उरला, 0 घेतला, 3 3 9. म्हणजे जवळपास 150 155च्या जवळपासची जे व्हॅल्यू असेल ते काय राहील आपलं उत्तर. तर बघा 100 हे जास्त आहे, हे जास्त आहे, हे जास्त आहे, हे 150च्या जवळपास आहे. म्हणजे आपलं 146 पॉईंट समथिंग उत्तर बरोबर येईल. तर आपल्याला काही कॅल्क्युलेटर घेऊन बसू देत नाही तिथे, त्याच्यामुळे आपल्याला अशाच पद्धतीने कॅल्क्युलेशन करावं लागतं. म्हणजे याचं दुसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर द सिंक्रोनस स्पीड ऑफ मोटर इज 1000 RPM. एका मोटरची स्पीड किती आहे, सिंक्रोनस स्पीड म्हणजे ज्याला NS म्हणून 1000 RPM आहे. ठीक आहे, 1000 RPM. RPM म्हणजेच काय होते, रोटेशन पर मिनिट. बघा एका प्रश्नामध्ये आहे ना आपलं भरपूर कव्हर करण्याचा मी प्रयत्न करतो, कारण कधी कधी RPM म्हणजे तुम्हाला लॉंग फॉर्म विचारून घेते, म्हणून मी प्रयत्न करतो की तुम्हाला RPM पण सांगून देऊ, म्हणजे रोटेशन पर मिनिट. तर काय होईल, तुमचे बाकीचे पण प्रश्न काय होऊन जाईल याच्यामध्ये कव्हर होऊन जाते. ठीक आहे, तर बघा RPM झाला. मग व्हेअर इट सप्लाय फ्रिक्वेन्सी दिली आहे. फ्रिक्वेन्सी किती दिली आहे, 50 हर्ट्ज दिलेली आहे. काय दिलेली आहे, 50 हर्ट्ज दिलेली आहे. व्हॉट विल बी द नंबर ऑफ पोल. आता विचारला आहे पोलची संख्या किती आहे. तर सिंपल तुम्हाला माहित आहे सिंक्रोनस स्पीडचा फॉर्म्युला आहे 120 F/P असा आहे. पण याच्यामध्ये आपल्याला काढायचं काय पोल काढायचं. तर मग पोलला इकडे घेऊन जायचं आणि याला काय करायचं, सिंक्रोनस स्पीडला इकडे घेऊन जायचं. मग तो फॉर्म्युला तुमचा काय होईल, मग फॉर्म्युला तुमचा होईल मग P = 120 F/N S होईल. बस व्हॅल्यू पुट करा, सोपा एकदम. 120 गुणिला
एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी किती आहे 50 आहे, 50 भागेला सिंक्रोनस स्पीड किती दिलेली आहे, सिंक्रोनस स्पीड दिलेली आहे 1000, तर इथं लिहा 1000. ठीक आहे, हे 2 शून्य कापले तर याचे 2 शून्य कापून जाईल. 5चा भाग 10 मध्ये टाकला तर इथे किती राहील 2 राहील. मग 2चा भाग 12 मध्ये गेला इथे किती राहील 6 राहील. म्हणजे तुमचं उत्तर किती राहील 6 काय राहील फायनल राहील. करून बघा, एकदम सोपं आहे, एकदम सोपं म्हणजे एकदम सोपं. आता कसं आहे, कोणतीही गोष्ट जसं तुम्ही सायकल पहिल्या दिवशी शिकले का नाही, पहिले पडले मग पाय टेकवत गेले, म्हणजे हळूहळू स्टेप वाईज. आता तुम्ही मग हळूहळू तसं करता करता तुम्हाला माझ्या सायकल हात सोडून चालवायचा प्रयत्न करायला लागले. हे सर्व कसं झालं, एका दिवसात नाही झालं. तुम्ही निरंतर जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल ना तेव्हा हे सर्व काय होईल पॉसिबल होईल. ठीक आहे, तर मग याचं 6 वाला उत्तर बरोबर आहे, म्हणजे चौथा बरोबर आहे. आता तुम्ही आतापर्यंत जर बघितलं तर आपले 22 प्रश्न झाले, 22 मध्ये जवळपास 3 ते 4 न्यूमेरिकल झाले. कारण मी याच्या पूर्वी पण सांगतो नेहमी की कमीत कमी 5% काय राहते न्यूमेरिकल राहते, 5 ते 10% ते व्हॅरी करते. ठीक आहे, पर्सेंटेज म्हणजे जर आपले 50 जर प्रश्न असणार 50चे 10% म्हणजे जवळपास 5 तरी न्यूमेरिकल येण्याची दाट शक्यता असते. त्याच्यावरती नाही देत पण 10% तरी न्यूमेरिकल राहते. तर या पेपरमध्ये बघितलं 50 पैकी जवळपास तुमचे 5 न्यूमेरिकल. तुम्हाला माहित आहे तुम्ही सुद्धा जर याच्यापूर्वी जर पेपर दिले असाल तर तुम्ही काय करता, न्यूमेरिकल दिसले अरे इसको छोड़ देना चलो ना आगे. पण तुम्ही हे विसरून जाता की आपल्याला काय करायचं आहे, जे लोक नाही करत ना तेच करायचं आहे. म्हणजे काय होईल का आपण मेरिटमध्ये काय राहू समोर. कारण जे करणार नाही आहे बघा, नॉर्मल पेपर सर्वजण सोडवणार, नॉर्मल पेपर सर्वजण सोडवणार, पण ते नॉर्मल लोकांचं नाव त्या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही. मग आपल्याला जर आपलं नाव लिस्टमध्ये पाहिजे तर मग त्या लोकांपेक्षा बाकीच्यांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल, तेव्हा आपण त्या वेगळ्या लिस्टमध्ये आपलं नाव राहील. आता बाकीच्यांचं नाव कुठे राहील, ते त्यांच्याच फक्त ID वरती दिसणार त्यांचे मार्क आणि त्यांचं नाव. पण आपल्याला कॉमन एक जी लिस्ट तयार होते मेरिट लिस्ट, त्याच्यात जर नाव घालायचं असेल तर मग तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. कारण निसर्गाचा नियम आहे, तुम्ही वेगळे कराल तरच तुम्ही उमटून दिसाल. तर मग काहीतरी वेगळे करा आणि त्या लिस्टमध्ये उमटून दिसा छानपैकी, मला पण छान वाटेल आणि तुम्हाला तर विषयच नाही. मग ठीक आहे, समोर इफ द टीथ ऑफ टेनन्स आर वर्ड आउट इन ऑर्डर टू मेक टीथ शार्प. आता तुम्हाला काय करायचं आहे, जो टेनन्सा राहतो ते कापायची आरी नाही का, लाकडं कापायची, त्याला टेनन्सा म्हणतो. ठीक आहे, तर त्याचे दाते काय झाले बोचट झाले. बोचट म्हणजेच काय की ते बोचट म्हणतो आपण, गावठी शब्द आपला गावरानी शब्द जो आहे त्याला बोचट म्हणतो आपण. ठीक आहे, बोचट झाले म्हणजे तो कापत नाही आहे आता, तर म्हणजे त्याला मग आता शार्प करायचं म्हणजे त्याला धार द्यायची आहे. धार द्यायची आहे म्हणजेच काय करायचं शार्प. आता कशाने करार हे त्यांनी प्रश्नामध्ये विचारला आहे. तर रब ऑन दी फ्लोअर म्हणजे फ्लोअर म्हणजे खालच्या जमिनीवर घासून त्याला करणार का, करणारे वेळ आली की तसंही करून टाकतात, पण ते स्टँडर्ड पद्धत नाही आहे. काय करतो आपण, त्याला काय करतो रब करतो किंवा घासतो ट्रँग्युलर फाईलने. ट्रँग्युलर म्हणजे अशा प्रकारची ती फाईल राहते आणि ते तुम्हाला माहिती आहे टेनन्साचे दाते असे दाते राहते बरोबर आहे. तर त्या दात्यामध्ये काय करतो आपण, त्या याने घासायचं, घासलं की काय होते मग त्याला एकदम शार्पनेस येते. शार्पनेस झालं की तुम्हाला कापायला काय जाते एकदम सोपं जाते. ठीक आहे, तर म्हणून दुसरं ऑप्शन काय आहे बिलकुल बरोबर आहे. तर बाकी सर्व वाचायची गरज नाही आहे, तुम्ही हुशार आहे. समोर इन सिंक्रोनस जनरेटर. आता बघा सिंक्रोनस जनरेटर म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो अल्टरनेटर म्हणतो. काय म्हणतो अल्टरनेटर, म्हणजे अल्टरनेटरचं दुसरं नाव, अल्टरनेटरचं पुन्हा तिसरं एक नाव 3 फेज जनरेटर, 3 फेज AC जनरेटर असं पण म्हणते. तर एका गोष्टीला जसं तुमचं नाही का, तुमच्या कागदावर एक नाव आहे, TCवर तुमच्या घरी एक नाव आहे आणि तुमचे मित्र वेगळ्याच नावाने बोलवते ते तसे वेगळे वेगळे नावं राहते. ठीक आहे, त्याच्यानंतर व्होल्टेज रेग्युलेशन इज नॉट ऑलवेज पॉझिटिव्ह. आता विचारला आहे कोणाचं व्होल्टेज रेग्युलेशन पॉझिटिव्ह राहणार नाही असं विचारलं. आणि रेग्युलेशन म्हणजे काय होते तर यापूर्वी पण आपण याच्यावरती डिस्कशन केलं आहे. रेग्युलेशन म्हणजे काय, नो लोड आणि ऑन लोडवरती जो फरक पडतो, आता तो स्पीडचं पण राहू शकते आणि व्होल्टेजचं पण राहू शकते. तर त्या दोन्ही रेग्युलेशनचा जो फरक आहे त्याला आपण काय म्हणतो, दोन्ही व्होल्टेज किंवा दोन्ही स्पीडचे जे फरक आहे नो लोड आणि फुल लोडवरती त्याला आपण काय म्हणतो रेग्युलेशन म्हणतो. ठीक आहे, तर तेच विचारला ऑलवेज नॉट ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे कोणाचं नेहमी पॉझिटिव्ह नाही राहत असा तो प्रश्न आहे. तर बघा सिंक्रोनस जनरेटरमध्ये व्होल्टेजचे नियमन नेहमी ब्लँक साठी सकारात्मक नसतेच. म्हणजे काय की पॉझिटिव्ह नाही, त्याचं निगेटिव्ह रेग्युलेशन राहते. कारण रेग्युलेशन त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह पण येते आणि रेग्युलेशनची व्हॅल्यू निगेटिव्ह पण येते. डिपेंड करते की नो लोडवरचा व्होल्टेज जास्त आहे की कमी आहे. तर ते त्याचा एक टेबल आहे छानपैकी, म्हणजे याच्यावरती आहे ना 100 प्रश्न पण त्याने एका टेबलमध्ये ते सॉल्व्ह होऊन जाते. ठीक आहे, तर त्या तात्पुरते याच्यापुरता जर विचार केला, जर तुमचं लोड लिडिंग असलं, कसं असलं अग्रगण्य म्हणजे त्याला आपण लिडिंग म्हणतो. लिडिंग कधी राहील लोड, जेव्हा त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स लागलेलं राहील किंवा कॅपॅसिटर लागलेला राहील तेव्हा ते लोड कसं राहते लिडिंग राहते. तेव्हा काय होईल तुमचं रेग्युलेशन निगेटिव्हमध्ये चालेल. कसं चालेल निगेटिव्हमध्ये. तर हे लक्षात ठेवा, त्याचं चौथं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोडायनामोमीटर इन्स्ट्रुमेंट मेजर. आता इलेक्ट्रोडायनामोमीटर जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बघा, इन्स्ट्रुमेंट आहे ना भरपूर टाईपचे आहे.
तुम्ही ऐकलं असेल, तुम्हाला एसी मीटर दिसतं, DC मीटर दिसतं, मग AC DC दोन्हीवर चालणारं दिसतं, मग तुम्हाला पुन्हा टेंजंट गॅल्व्हॅनोमीटर, असे भरपूर सारे मीटर आहे आपल्याकडे. तर जे इलेक्ट्रोडायनामोमीटर टाईपचे जे मीटर आहेत ते मीटर कोणत्या सप्लायवरती काम करते किंवा कोणता सप्लाय मेजर करू शकते. आता ते करंट ॲमीटर पण राहू शकते, व्होल्ट मीटर पण राहू शकते, वॅट मीटर पण राहू शकते. कारण हे सर्व मेजर करण्याकरता, म्हणजे हे सर्व कोणाचं मेजर करतो आपण, सप्लायचं. तर सप्लाय AC पण राहू शकते आणि सप्लाय DC पण राहू शकते. तर एकच गोष्ट दोन्ही ठिकाणी कामी पडणार नाही. जसं तुमच्याकडे टायर आहे, 2 व्हीलरचा टायर आहे, तर 4 व्हीलरला लागणार का नाही, आणि 4 व्हीलरचा टायर तुमच्या 2 व्हीलरला लागणार का नाही ना. ते टायरच आहे, पण कसं की नेमका कोणता टायर कुठे लागतो, बस तशाच प्रमाणे कोणतं मीटर कुठं वापरतो. तर इलेक्ट्रोडायनामोमीटरचं लक्षात ठेवायचं की हा एकच मीटर असा आहे, म्हणजे एक टाईप असा आहे की तो काय करतो, AC आणि DC दोनही सप्लायसाठी ते एकच मीटर वापरू शकतो. म्हणून तुम्ही जर कुठं कॉलेजमध्ये तुम्ही जर प्रॅक्टिकल केलं असेल तर कोणत्या मीटरवर तुम्हाला असं दिसणार, कोणत्या मीटरवरती असं दिसणार आणि कोणत्या मीटरवरती असं दिसणार. म्हणजे याचा अर्थ काय होते की हा जो मीटर आहे तुमचा AC आणि DC दोघांवरती पण काम करते. कधी कधी नुसता सिम्बॉल देऊन विचारलं जाते की हे मीटर कोणत्या कामी येईल, तर AC आणि DC दोघांच्या कामी येईल, त्याला आपण किंवा मग सिम्बॉल दाखवते, तुम्हाला विचारते इलेक्ट्रोडायनामोमीटर कोणता, याच्यापैकी सिम्बॉलपैकी हा सिम्बॉल कशाचा राहील, मग इलेक्ट्रोडायनामोमीटरवरती हा तुम्हाला सिम्बॉल दिसेल. म्हणून याचं दुसरं उत्तर काय बिलकुल बरोबर आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स इन NTC अर्थिंग. आता बघा, तुम्ही आजपर्यंत अर्थिंग ऐकली, पण NTC अर्थिंग तुम्हाला NTC नाही सर, TNC अर्थिंग, पुन्हा TNS अर्थिंग, असे भरपूर सारे टाईप आहे, जवळपास 5-6 टाईप आहे. तर आपण आता सध्या NTC अर्थिंगचा फक्त विचार करू. याच्यामध्ये काय होतं, या अर्थिंगमध्ये C म्हणजे कंबाईन केलेलं राहते. याच्यामध्ये तुमचा न्यूट्रल आणि अर्थिंग दोघांना काय केलेलं राहते, कंबाईन केलेलं राहते. तिथं तेच विचारलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स कसा आहे. इंटरफरन्स म्हणजे काय की ते मधामध्ये येऊन, जसं आता मी समजा शिकवत आहे, एखादा मधामध्ये येऊन गडबड करताय, म्हणजे तो काय झाला, इंटरफरन्स झाला. तुम्ही अभ्यास करताय, मी इकडे गाणी लावून ठेवलं होम थिएटरवरती, तर मी तुमच्या अभ्यासामध्ये काय करता, इंटरफरन्स करता. म्हणजे म्हणताय ना, अरे माझ्या लाईफमध्ये तू इंटरफेअर नका करू. इंटरफेअर म्हणजे तू दखल अंदाजी नको करू. तर ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये जर दखल अंदाजी होत असेल या अर्थिंगमुळे, कशी होते आणि किती होते विचारला आहे, ती खूप जास्त होते. ती काय होते, खूप जास्त होते. तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही रेडिओ जर ऐकत असाल आणि घरी एखादी वस्तू अशी राहते, त्याची बटन दाबली की तो रेडिओ खरखर करायला लागते, खरखर. कारण रेडिओला काय पाहिजे, फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी रिसीव्ह करत आहे आणि त्या फ्रिक्वेन्सी येताना, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, कंडक्टरनी आली का नाही, ती हवीत नाही येत आहे, तो वेव्ह फॉर्म आहे. तर त्या वेव्ह फॉर्मच्या मध्येच आपण एखादी बटन लावली, जर कुठे आपलं मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे, म्हणजे स्पार्किंग वगैरे होत आहे, बोर्डच्या आतमध्ये जरी असलं, त्याच्यापासून थोडंसं दूर जरी असलं, तरी तुमचा रेडिओ काय करायला लागते, खरखर करायला लागते. याचं कारण की तिथं काय होत आहे, रेडिओ इंटरफरन्स होत आहे. काय होत आहे, रेडिओ इंटरफरन्स. तसंच मॅग्नेटिक इंटरफरन्स राहते, तर तो किती राहते, तर या अर्थिंगमध्ये हाय राहते. हायचं कारण असं आहे की याचा न्यूट्रल आणि अर्थिंग काय करतो, आपण कंबाईन करतो या अर्थिंगमध्ये, ठीक आहे. तर म्हणून याचा इंटरफरन्स काय राहतो, जास्त राहतो. TNC अर्थिंग सिस्टममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफरन्स असतो, तर कसा असतो, तर तो काय असतो, जास्त असतो, हाय असतो. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 पिन सॉकेट हॅज द लार्जेस्ट होल ऑफ, ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे 3 पिन सॉकेट, आणि याचं हा जो प्रश्न आहे तुम्हाला वायव्यामध्ये बऱ्याचदा विचारला असेल, ITI करत असताना जेव्हा तुमचा वायवा होता, बेसिकचा प्रश्न होता, नाही कोणी विचारला असेल, तुमच्या मास्तरांनी तरी कमीत कमी विचारला असेल. तर इथं जो सॉकेटमध्ये जो लार्जर होल राहतो, कशाचा राहतो तुम्हाला माहिती आहे, तो काय राहतो, अर्थिंगचा राहतो. कशाचा, अर्थिंगचा. आणि आपल्या उजव्या हातावर, आता माझा उजवा हात म्हणजे तुमचा डावा हात आहे, पण आपल्या उजव्या हातावर, तर तुम्ही बोर्डवर बघितलं तर हा उजव्या हातावर नेहमी फेज राहते आणि डाव्या हातावर काय राहते, नेहमी न्यूट्रल राहते. याच्यावरती पण प्रश्न बऱ्याचदा विचारलेले आहे की उजव्या हातावरती जो आहे फेज आहे की न्यूट्रल आहे, किंवा डाव्यावरती फेज आहे की न्यूट्रल आहे, किंवा मग तिथं नाव कापून देतात आणि ॲरो दाखवतात, याच्यामध्ये कोणता टर्मिनल असणार हे विचारायचं. तो उजव्या हातावर असला की तो आपला काय राहील, फेज राहील. फक्त एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. तर जो मोठा होल आहे तो काय आपला अर्थिंगचा राहते, आणि तो मोठा याच्यासाठी राहते की आपला रेजिस्टन्स काय पाहिजे, अर्थिंगचं कमी पाहिजे, आणि एरिया जर वाढत गेला तर रेजिस्टन्स काय होतो, कमी होतो. म्हणून त्याचं उत्तर अर्थिंग असं राहील. म्हणजे तिसरं काय बरोबर. खूप साऱ्या गोष्टी याच्यावरती आता जेवढ्या पॉसिबल होत आहे माझ्या म्हणजे डोक्यामधनं जेवढ्या निघत चालल्या आहे तेवढ्या मी काढत चाललेला. पुन्हा काही एवढ्यानंच काही संपलेल्या नाही आहे, बऱ्याचशा राहतात. तर एका वेळेस तर डोक्यामध्ये येत नाही ना, आल्या तरी आपण एका वेळेस एवढ्या साऱ्या एक्सप्लेन करू शकणार नाही, कारण आपले पण काय या क्लासमध्ये लिमिटेशन आहे, ठीक आहे. तर मग याचं तिसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर
ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर त्याला TUF असं म्हटलं जाते. हे आता तुमच्या इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, बेसिक इलेक्ट्रॉनिक्सचा म्हणू शकतो किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये रेक्टिफायर्स आहे आपले. ठीक आहे, तर हाफ वेव्ह रेक्टिफायर तुम्ही नाव ऐकलं आहे, हाफ वेव्ह ऐकला आहे, ब्रिज रेक्टिफायर ऐकला आहे, सेंटर टाईप ऐकला आहे. हे दोन्ही पण त्या फुल रेक्टिफायरमध्ये येत आहे. ब्रिज रेक्टिफायर पण झाला आणि सेंटर टाईप पण झालं. एक फुल वेव्ह राहते, एक हाफ वेव्ह राहते, अशी त्यांची फॅमिली आहे. तर आपण त्यांना फॅमिलीला डिस्टर्ब नाही करू. पण सध्या हाफ वेव्ह रेक्टिफायरचा विचारलाय तुम्हाला TUF किती. आता हा जो टेबल आहे हा एकदम IMP आहे, तुम्हाला पाठ करावा लागेल. हा TUF म्हणजेच काय, ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर म्हणतो. तो प्रत्येकाचा काय राहील, वेगळा राहील. हाफ वेव्ह राहील, सेंटर टॅप राहील किंवा ब्रिज राहील. हे दोन्ही काय झाले, हे दोन्ही फुल वेव्ह आहे. दोन्ही कशा आहे, फुल वेव्ह आहे. इथं जरी सेंटर टॅप आणि ब्रिज लिहिलं असलं तरी हे काय दोन्ही पण याला आपण फुल वेव्ह म्हणू. काय म्हणू, फुल वेव्ह रेक्टिफायर. आता नेमकं फुल वेव्ह आणि हाफ वेव्ह काय, प्रश्न आला की बसू, आता त्याला पाठच करायचा आहे. याचं किती आहे, 0.28 आहे. आता याच्यासोबतच आहे ना TUF आणि पुन्हा एक रिपल फॅक्टर असते. काय असते, रिपल फॅक्टर असते, RF म्हणून. तर याच्या पण व्हॅल्यू राहते, तर या व्हॅल्यू वेगळ्या राहते. आता सध्या प्रश्नापुरतं एवढा टेबल लिमिटेड ठीक आहे. तर याचं तिसरं वालं उत्तर काय बरोबर आहे. आणि याला ज्या मी तुम्हाला वारंवार सांगतो की काही गोष्टी काय पाठच करायच्या आहे. मग जे पाठच करायचं आहे मग त्याच्यावरती काही उपाय नाही, मग त्याला काय करायचं, पाठच करायचं. म्हणून याचं तिसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल लॉस इन ए जनरेटर आर सेम. आता बघा, तुमचा जनरेटर असो, ट्रान्सफॉर्मर असो, तुमचा कोणती असो, तुमची जर का मशीन तुम्हाला दिली असली कोणती असो, आता कन्फ्युजन करायसाठी इथं आहे ना काय लिहिलं आहे, जनरेटर लिहिलं आहे. काही असो, जनरेटर असो, मोटर असो, ट्रान्सफॉर्मर. लक्षात ठेवा आपल्याकडे दोन लॉस आहे. एक राहते आपल्याकडे कॉन्स्टंट, आणि एक राहते आपल्याकडे व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल म्हणजेच बदलणार आणि कॉन्स्टंट म्हणजे काय, एका जागेवर राहणार. तर कॉन्स्टंट म्हणजेच काय, आपला ज्याला आयरन लॉस म्हणतो, आणि व्हेरिएबल म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, कॉपर लॉस म्हणतो. काय म्हणतो, कॉपर लॉस. तर दोन्ही लक्षात ठेवायचं. जर हे दोन्ही लॉस जर सारखे राहिले मग मशीन आपली कोणती असो इलेक्ट्रिकलची, तर त्याची इफिशियन्सी काय राहते, जास्त राहते. इफिशियन्सी काय राहते, जास्त. कारण की बघा, दोन्ही लॉस म्हणजे सोपाचा कॉन्सेप्ट सांगतो, दोन्ही लॉस काय करतात, एकमेकांची भांडत आहे. समजा दोन्ही सारखे आहे, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, मग दोन्ही सारखे आले तर ऑटोमॅटिक आपली इफिशियन्सी काय होईल, वाढून जाईल. कारण कोणीच वाचत नाही आहे ना, दोन्ही मेले असे समजून चाला, म्हणून आपली इफिशियन्सी काय होते, वाढून जाते. तर तेव्हा आपली इफिशियन्सी कशी असते, मॅक्झिमम असते. आता इथं जनरेटरमधील स्थिर आणि परिवर्तनशील तोटा म्हणजेच लॉस जर समान असेल तर तो कार्य करत आहे, कसा कार्य करत आहे, मॅक्झिमम इफिशियन्सीवरती, किंवा कमाल म्हणजेच मॅक्झिमम कार्यक्षमता त्याची आहे असं समजून चालू. म्हणजे याचं चौथं उत्तर काय बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा, हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला सॉल्व करायला निदान 10 तरी मिनिट लागतील. कारण इथे म्हणजे असं समजा की एका पेजवरती सॉल्व नाही होईल, याला कमीत कमी 2 पेज लागतील. कारण की याच्यामध्ये जवळपास 3 फॉर्म्युले लावायचे आहे. किती फॉर्म्युले लावायचे आहे, 3 फॉर्म्युले. आता एवढा मोठा मी वेळ घेणार नाही. हा कशाचा आहे, इलेक्ट्रॉनिक्सचा प्रश्न आहे. बघा, कलेक्टर टू बेस बायस म्हणजे कलेक्टर आणि बेसचं काय केलं आहे, बायसिंग केलेलं आहे. ठीक आहे, बायसिंग केलेलं आहे. तर इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे फक्त W दिलं ना, ॲक्च्युली इथं काय पाहिजे, रेजिस्टन्स पाहिजे होतं. कारण की R म्हणजे रेजिस्टन्स, R म्हणजे काय, रेजिस्टन्स. म्हणजे RB म्हणजे बेसचा रेजिस्टन्स, RC म्हणजे कलेक्टरचा रेजिस्टन्स. रेजिस्टन्सचा युनिट काय राहते, ओम. त्यांनी चुकीने इथे वॅट दिलेला आहे, तरी काही हरकत नाही. मी तुम्हाला सांगतच आहे की इथं वॅट नाही पाहिजे, काय पाहिजे, ओम पाहिजे. पण आता याचं आपण कॅल्क्युलेशन करणार नाही, तर याचं उत्तर जवळपास 10च्या जवळपास येते. कारण की याला सॉल्व करायला वेळ लागते. आपण जेव्हा स्पेशल सेशन घेऊ त्याच्यामध्ये न्यूमेरिकल घेऊ तेव्हा मग काही वेळ राहते. आता जर मी इथं वेळ लावला तर तुमच्यापैकी अर्धेजण डोक्यावरती पाणी घेईल आणि चालले जाईल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आपल्याला गेले नाही पाहिजे. म्हणून आपल्याला हे न्यूमेरिकलला काय करतो, मी स्किप करतो. कारण याला लेंथ काय मोठी आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे एकदम पॉईंट टू पॉईंट खूप मोठं कॅल्क्युलेशन आहे त्याच्यामुळे. म्हणजे याचं पहिलं उत्तर काय आहे, त्या आन्सर कीच्या हिशोबाने बरोबर आहे. त्याच्यानंतर पॉवर गेन ऑफ कॉमन बेस. आता बघा, हे कॉमन बेस झालं. ठीक आहे, सॉरी, कॉमन बेस, त्याच्यानंतर कॉमन इमिटर, त्याच्यानंतर कॉमन कलेक्टर, असे 3 कॉन्फिगरेशन असतात आपल्या ट्रान्झिस्टरचे. मी यापूर्वी पण सांगितलं. प्रत्येकाचा काय राहतो, एक पॉवर गेन राहतो, एक व्होल्टेज गेन राहतो, एक रिपल फॅक्टर राहते. प्रत्येकाचं वेगळं आहे. म्हणजे याचा एक पूर्ण असा टेबलच राहते. तर तो टेबलच आपल्याला काय करावं लागते, पाठ करावं लागते. आणि याच्यावरही काय होते, बऱ्याचदा प्रश्न विचारतात. जसा हा प्रश्न विचारला आहे, तर पॉवर गेन कॉमन बेसमध्ये कसा राहतो, तर हे लक्षात ठेवायचं. हा कसा राहतो, लो राहतो. काय राहतो, लो राहतो. म्हणजे याचा कॉमन बेसमध्ये जो तुमचा पॉवर गेन आहे तो कसा राहतो, लो म्हणजेच कसा, कमी राहतो. हे पाठ करणेवाला आहे. कारण की याच्यामध्ये बदल होणाऱ्या गोष्टी नाही. जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आहे, त्याच्यात काही फरक पडणार नाही. म्हणजे याचं तिसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर
आता बघा इथनं तुमच्या लक्षात येत चाललं असेल की नाही आपण किती पाण्यामध्ये बुडलेलो आहोत आणि किती आपल्याला पुन्हा हातपाय हलवायचे आहे तुम्ही लक्षात घेऊन घ्या. त्याच्यानंतर झेनर डायोड आर डिझाईन टू ऑपरेट अंडर. आता झेनर डायोड कोणत्या म्हणजे डिझाईन केलेला आहे बघा. डायोडचा पण प्रकार आहे मी सांगितलं. हा काय झाला तुमचा जनरल डायोड झाला. जनरल डायोड मग झेनर म्हणजे काय की असा झेड सारखा केलेला राहिला त्याचा सिम्बल तर मग हा झेनर डायोड झाला. असे भरपूर डायोडचे प्रकार आहे. मग डायोडपासून काय केले आपण सेमीकंडक्टर म्हणजे सेमीकंडक्टरचा वापर करून डायोड मग त्याच्यातनं ट्रान्झिस्टर मग ते UJT BJT मग चाललं समोर पुन्हा नवीन नवीन आयटम येत आहे. पण आपल्या सिलेबसमध्ये जेवढा आपण तेवढ्यावरती डिस्कशन करूया. ठीक आहे. तर झेनर डायोड जे डिझाईन कशासाठी करण्यात आलेला तर लक्षात ठेवा हा रिव्हर्स बायसमध्ये काम करतात. तर रिव्हर्स बायस म्हणजे काय एक फॉरवर्ड राहते आणि एक काय राहते रिव्हर्स. फॉरवर्ड म्हणजे पॉझिटिव्ह ॲनोड आपला माहिती आहे पॉझिटिव्ह आणि कॅथोड काय आपला निगेटिव्ह आहे. तर आपण काय केलं ॲनोडला पॉझिटिव्ह आणि कॅथोडला निगेटिव्ह दिलं तर याला काय म्हणू फॉरवर्ड म्हणू. काय म्हणू फॉरवर्ड म्हणजे नॉर्मल कंडिशन. आणि रिव्हर्स म्हणजे काय तर याला काय करू याला आपण निगेटिव्ह देऊ ॲनोडला आणि या कॅथोडला काय करू पॉझिटिव्ह देऊ म्हणजे मग त्याला काय म्हणू आपण रिव्हर्स. तर रिव्हर्समध्ये ऑपरेट होणारा जो डायोड आहे त्याला आपण काय म्हणतो झेनर डायोड म्हणतो. तर याचं काम कॉन्स्टंट व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून किंवा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून त्याचा काय करतो आपण वापर करतो. कारण याचं व्होल्टेज काय राहते एकदम कॉन्स्टंट राहते. तर हे त्याचे अप्लिकेशन आहे. अप्लिकेशन नंतर बघू. तर याचा हे चौथा आन्सर काय बिलकुल बरोबर आहे. ठीक आहे. बाकी वाचायची मला गरज नाही असं वाटते. बघा हा जो प्रश्न आहे एकदम सोपा आहे. प्रश्न एकदम सोपा आहे पण तुम्ही त्या प्रश्नाकडे जर बघितलं तर असं वाटेल की म्हणजे कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. कसा बघा फॉर्म फॅक्टर. आता हा फॉर्म फॅक्टर AC सर्किटमधला आपला प्रश्न आहे. फॉर्म फॅक्टर ऑफ अँड अल्टरनेटिंग करंटचा फॉर्म फॅक्टर दिलेला आहे 1.11. ठीक आहे. हे जनरली तुम्हाला माहीत पण राहते 1.11 आहे. आता समोर म्हटलं आहे रेशो ऑफ RMS व्हॅल्यू म्हणजेच RMS व्हॅल्यूचा RMSचा रेशो प्लस RMS सोबत कोण ॲव्हरेज व्हॅल्यू. कोणती व्हॅल्यू ॲव्हरेज व्हॅल्यू. तर हा जो रेशो आहे त्या रेशोची व्हॅल्यू काय आहे असं विचारलं. तर ॲक्च्युली हा जो फॉर्म्युला आहे RMS ॲव्हरेज हा आहे फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला आहे. कशाचा आहे फॉर्म फॅक्टरचा फॉर्म्युला. तर अंदाज जरी लावायचा झाला तर आपण अंदाज काय लावू अरे प्रश्नामध्येच तर 1.1 आहे म्हणजे 1.1 वाला आन्सर तर यायलाच नको असं आपला जनरल बेसिकचा कॉन्सेप्ट राहते. इथं त्यांनी काय केलं प्रश्न पण दिला आणि त्या प्रश्नासोबत उत्तर पण देऊन दिला आहे. म्हणजेच इथं फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू तर दिली आहे पण मग म्हटलं याचा रेशोची व्हॅल्यू किती आहे. तर हा रेशोज म्हणजेच काय तुमचा फॉर्म फॅक्टर आहे. काय फॉर्म फॅक्टरची व्हॅल्यू किती आहे 1.1 म्हणजे याचं उत्तर पण किती राहील 1.1. म्हणजे असा एकदम बेसिक सोपाचा प्रश्न होतात बघा मराठीमध्ये. अल्टरनेटिंग करंटसाठी फॉर्म फॅक्टर 1.1 आहे. त्याचा RMS मूल्यांकाचे सरासरी मूल्यांकाचे गुणोत्तर. सरासरी मूल्यांक म्हणजेच काय ॲव्हरेज व्हॅल्यू यांचे गुणोत्तर ब्लँक आहे किती आहे 1.1 आहे. म्हणजे किती डोक्याला ताप देणारा प्रश्न आहे. तुम्ही विचार करा म्हणजे सोडवणारे जर सोडून आले आणि घरी जर येऊन बघितलं अरे ये तो हमें गुमराह कर दिया इस तरह का क्या हो गया ये सवाल हो गया. ठीक आहे. तर म्हणून याचं तिसरं उत्तर काय बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज बिंग रिप्रेझेंटेड इन द गिवन सिम्बल. आता तुम्हाला सिम्बॉल दिलेला या दिलेल्या आकृतीमध्ये दर्शवण्यात आलेला म्हणजे काय आहे असं विचारलं आहे. तर तुम्ही बघितलं की हे काय राहते आपलं एक जर असं दिसलं त्याला आपण इंडक्टर म्हणतो. एखादी लाईन दिली याला चोक म्हणतो आणि पुन्हा एखादी जर अशीच वाइंडिंग लावून टाकली तर हा काय होऊन जाते आपला ट्रान्सफॉर्मर होतो. काय होतो ट्रान्सफॉर्मर. तर तुम्ही जर बघितलं तर हे कशाचा सिम्बल दिसतंय तुम्हाला ट्रान्सफॉर्मरचा. म्हणजे हा जो सिम्बल आहे दिलेला कशाचा आहे ट्रान्सफॉर्मरचा. तर तुम्ही आपले 34 प्रश्न झाले तिथे आहे ना क्लासला आपण थोडासा ब्रेक घेऊ आणि तुम्ही स्वतः मी सांगितलेलं काम आठवण ठेवा. तुम्हाला काय करायचं आहे की हे जे चाललेले आहे पेपर याचा उद्देश खूप मोठा आहे. खूप मोठा म्हणजे अभ्यास करण्यापेक्षाही इम्पॉर्टंट तुम्हाला हे सर्व समजणं महत्त्वाचं आहे की तुम्ही आपली स्वतःचा एक पेज तयार करायचं आणि त्याच्यावरती लिहायचं आहे जे आपलं चाललेलं आहे. नाही या टॉपिकवरती प्रश्न आला मला हे टॉपिक येत नाही. मला या टॉपिकवरती प्रश्न आला मला या टॉपिकमधलं हे येत नाही असं तुम्ही नोट करून ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्ही अभ्यासाला लागाल किंवा लागले असतील तर ते सर्व टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे हे लक्षात ठेवा. कारण जो टॉपिक आहे त्याच टॉपिकवर समजा पुन्हा एकदा प्रश्न जशाच तसा प्रश्न तो येणार नाही म्हणजे नाही येणार. एक क्वचित 50 पैकी एखादा चुकीनं आला तर आळशी माणसाने काढला तर येऊन जाईल. परंतु जे ऑथेंटिकेट म्हणजे जे ओरिजिनल पेपर काढणारे जे स्टँडर्ड कमिटी असते ते तुम्हाला एकही प्रश्न जशाच तसा दिसणार नाही. ते कोणत्याच पुस्तकातला येणार नाही. तुम्हाला प्रत्येक प्रश्न काही नवीन राहील. नवीन म्हणजे काय की चंद्रावरनं येणार नाही आहे. सर्व काही आपल्या पृथ्वीवरच घडत आहे आणि ते जे कॉन्सेप्ट आपले चाललेले आहे त्याच कॉन्सेप्टच्या आधारावरती दुसरा प्रश्न येईल. तर मग याचा अर्थ असं नाही म्हणता येईल की सर प्रश्न नाही बदलला तुमचा अभ्यास कमी होता म्हणून तुम्हाला असं वाटलं की प्रश्न बदलला. अशी बऱ्याचदा कमेंट येते. आपण याच्यावरती पुन्हा नंतर डिस्कशन करूया. तर याचं सिम्बल काय होतं ट्रान्सफॉर्मर होतं. इथे या क्लासला काय करतो मी थांबवून देतो आणि तुम्हाला हे सेशन कसं वाटलं जर छान वाटलं असेल तर आठवणीने एक लाईक करा. तुमच्या एकदम म्हणजे आळशी मित्रांना किंवा झोपलेल्या मित्रांना आणि ज्यांना सक्त गरज आहे की आपल्याला ही जागा वॅकंट आहे ती आपल्याला पकडायची असेल आपल्या नावावर करायची असेल तर तशा मित्रांना मित्र असो
भाऊ असो, बहीण असो, तुमचं कोणीही नातेवाईक असो, त्याला आठवणीने शेअर करा. कारण जर तुम्हाला वाटत असेल की त्याचंही भलं व्हायला हवं तर त्याला आठवणीने काय करा, शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये ॲडिशनल जे काही प्रश्न असतील या भरतीला घेऊन तर तुम्ही काय करा, कमेंट करा. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट कंटिन्यू क्लास बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तर तोपर्यंत मी इथे ब्रेक घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.